संडासच्या जागेवरून रक्त पडतं, मूळव्याध म्हणून जर ह्याला इग्नोर करत असाल तर ही काही लक्षणे तुम्हाला माहिती पाहिजेत जी संडासच्या जागेच्या कॅन्सरची लक्षणे असतात। सर्वात प्रथम म्हणजे कधी कॉन्स्टिपेशन आणि कधी डायरिया, म्हणजे कधी संडास होतच नाहीये आणि खूप पातळ होतीये, अशी जर लक्षणे असतील, त्याच सोबत पोटात दुखत असेल, वजनामध्ये घट असेल, संडासमध्ये कफ सारखे द्रव्य पडत असेल, कधी कधी शौच एकदम पातळ तर कधी कधी एकदम कडक आणि कधी कधी पेन्सिलच्या आकाराचे जर पडत असेल, खूप दिवस पोट व्यवस्थित साफ होतच नाहीये, हीच कंप्लेन असेल, जे यासोबत कधी थकवा जाणवतोय किंवा वजनामध्ये खूप जास्त घट झाली आहे, HB ड्रॉप झाला आहे, संडासच्या जागेवर जर सूज आली, तर ही सर्व लक्षणे जर असतील तर ही फक्त मूळव्याधाची लक्षणे नसून संडासच्या जागेच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे देखील असू शकतात। तर यासाठी कारण काय? तुमच्या आहारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जर खूप जास्त तेलकट, तिखट, मसालेदार असे पदार्थ जर असतील, लाल मांस, चिकन, मटन हे जास्त प्रमाणात जर तुम्ही घेत असाल, घरात कोणाला पूर्वी संडासच्या जागेच्या कॅन्सरची किंवा इतर कॅन्सरची हिस्ट्री असेल, खूप जास्त धूम्रपान, मद्यपान ह्या सवयी जर तुम्हाला असतील, तर ही सर्व कारणे असतात जे संडासच्या जागेचा कॅन्सर कॉज करतात। अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स यासारख्या आजाराचे जर 3-4 वर्षापूर्वी निदान असेल आणि आता ते सेम सिम्पटम्स रिपीट होत असतील, तर पुढे चालून कॅन्सर होण्याची संभावना या आजारांमध्ये जास्त असते। तर ही सर्व कारणे जी असतात ती संडासच्या जागेचा कॅन्सर कॉज करण्याची कारणे असतात। त्यामुळे ही लक्षणे आणि कारणे याला दुर्लक्ष न करता याच्यासाठी डॉक्टरकडे जाऊन योग्य तपासण्या करून वेळीच निदान करणे खूप गरजेचे आहे। जर वेळीच निदान झाले तर संडासच्या जागेचा कॅन्सर हा पूर्ण बरा होऊ शकतो। यासाठी शस्त्रक्रिया, रेडिएशन अशी सर्व उपचार पद्धती अवेलेबल आहेत। धन्यवाद।